तुम्ही 6 महिने गप्प होता, शांत होता आणि डोळ्यावरती चष्मा घातलेला आहे, क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये. जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. डोळ्यामध्ये चष्मे, डोळ्याचे डोळे मिलाण्याची, जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही. आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका. तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे, तुमचे कारनामेमुळे झालेली आहे. लोकांचे मर्डर, स्वतःच्या समाजचे लोकांवरती अत्याचार करणे, महादेव मुंडे मर्डर प्रकरण, जरीन शेख मृत्यू प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण, इतकी खालची पातळीवर जाऊन तुमचे कार्यकर्ते तुम्ही कार्य करत आहे आणि तुम्ही गप्प बसताय, त्या लोकांना पाठिंबा देताय. आणि आज पण असंच चालू आहे तुमची. आणि तू म्हणताय की तू लोहा आहे. हा, खरंच तू लोहा आहे, पण लोहेला कोही संपू शकत नाही. पण लोहेची स्वतःची जंक जे असते ना, ते जंक लोहाला संपवते. तेच तुझ्यासोबत झालेलं आहे आणि पुढे पण असंच तू संपवत राहणार. आणि मी एक शायरी पण सांगते, कोई पेड़ के कटने का किस्सा ना होता, यदि कुल्हाड़ी के पीछे उस पेड़ का हिस्सा ना होता. ऐसे ही आज तेरे लोग तुझे खा गए नोच नोच के. याच्यासाठी कोणाला जवळ ठेवायचं, कोणाला लांब ठेवायचं, इतकी जरी तुझ्याकडे बुद्धी नाही आहे तर तू राजकारणाचे लायक नाही आहे. आणि मला तूने आज लांब ठेवलेला आहे. जे तुझी ताकद होती तो तुझे कुठे पाठबळ भेटणार. आणि तुला माहिती आहे की ज्या वेळी तू माझ्यासोबत होता, याच्यापेक्षा मोठी मोठी पहाड आले होते परेशानीचे, पण माझ्यासोबत असताना सगळी परेशानी रुईसारखी